नमस्कार. 2024ची धुळे शहराची निवडणूक ही केवळ एका निकालाची गोष्ट नाहीये. हे किचकट राजकीय कोड आहे आणि या कोड्याचं उत्तर आपल्याला आधुनिक भारतीय लोकशाहीच्या भविष्याबद्दल खूप महत्त्वाचे संकेत देतं. तर चला, या जनादेशाचा नेमका अर्थ काय आहे तो आपण एकत्र मिळून उलगडून पाहूया. सुरुवात करूया एका अशा आकड्याने ज्याने सगळ्या राजकीय विश्लेषकांना अक्षरशः चक्रावून टाकलं. +18.4%. 2019च्या तुलनेत मतदानात झालेली ही प्रचंड वाढ आहे. आता ही फक्त एक संख्या नाहीये, तर हा मतदारांनी दिलेला एक अतिशय शक्तिशाली संदेश आहे. हा आकडा आपल्याला सांगतो की पडद्यामागे काहीतरी खूप मोठं, खूप मूलभूत असं घडत होतं. आणि मग येतो हा दुसरा आकडा, 45,750. हे केवळ विजयाचा अंतर नाही, हा एका मोठ्या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इतक्या मोठ्या फरकाने आलेला विजय हा कधीच योगायोग असू शकत नाही. यामागे नक्कीच काहीतरी मोठी, खोलवर रुजलेली कारणं आहेत. पण ही राजकीय उलथापालत नेमकी घडली कुठे? तर नकाशावर दिसणारं हे आहे धुळे शहर, उत्तर महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं शहरी आणि व्यापारी केंद्र. याच शहराच्या राजकीय आणि सामाजिक समीकरणांचा आज आपण बारकाईने अभ्यास करणार आहोत. आजच्या या विश्लेषणात आपण या प्रवासाची एक रूपरेषा पाहणार आहोत. आपण धुळ्याच्या निवडणूक कोड्यापासून सुरुवात करू, त्यानंतर मतांचं विश्लेषण करू, मतदारांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू, या निकालावर परिणाम करणाऱ्या राजकीय शक्तींचा अभ्यास करू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यातून शिकून भविष्यातल्या शासनासाठी एक ठोस आराखडा कसा बनवता येईल हे पाहू. चला तर मग सुरुवात करूया. 2024च्या जनादेशाचं विश्लेषण करूया. म्हणजे का झालं हे समजून घेण्यासाठी आधी काय झालं हे आकड्यांच्या माध्यमातून तपासणं खूप गरजेचं आहे. ही स्लाईड बघा. हे 2024च्या निकालाचं चित्र अगदी स्पष्ट करते. भाजपला जवळपास 53% मतांसहित एक मोठा दणदणीत विजय मिळाला. पण खरी गोष्ट दुसरीकडे आहे. MIMने तब्बल 32% मतं मिळवली. आणि सगळ्यात मोठा धक्का बसला तो महाविकास आघाडीला, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना UBT यांच्या आघाडीला, ज्यांची मतं फक्त 11%वर येऊन थांबली. आता हे आकडे आपण मतदारसंघातील लोकसंख्येच्या रचनेसोबत ताळून पाहूया. धुळ्यात साधारणपणे 64% हिंदू आणि जवळपास 32% मुस्लिम लोकसंख्या आहे. आता मागच्या स्लाईडवरची मतांची टक्केवारी आणि हे लोकसंख्येचे आकडे जेव्हा आपण एकत्र पाहतो तेव्हा मतदानामध्ये झालेलं धार्मिक ध्रुवीकरण अगदी स्पष्टपणे दिसून येतं. हा तक्ता आपल्याला धुळ्याच्या गेल्या 3 दशकांच्या राजकीय इतिहासाची कहाणी सांगतो. बघा, 1995 पासून ते अगदी 2019 पर्यंत निवडणुका नेहमीच अटीतटीच्या, चुरशीच्या झाल्या. विजयाचं अंतर खूप कमी असायचं. पण 2019मध्ये चित्र बदलण्याला सुरुवात झाली आणि 2024मध्ये तर मतांचं असं काही एकत्रीकरण झालं जे या शहराने याआधी कधीही पाहिलं नव्हतं. एक मोठा बदल. या सगळ्या आकड्यांमधून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते, ती म्हणजे विखुरलेला विरोधी पक्ष हा एक निष्प्रभ विरोधी पक्ष असतो. MIM आणि महाविकास आघाडीमध्ये मतांची जी विभागणी झाली त्यामुळे भाजपचा विजय जवळजवळ निश्चित झाला होता. हे निव्वळ राजकीय गणित आहे. आकडे आपल्याला काय घडलं हे सांगतात, पण का घडलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला आकड्यांच्या पलीकडे जावं लागेल. सामान्य मतदाराच्या मनात डोकावून पाहावं लागेल. नक्की असे कोणते मुद्दे होते ज्यांनी हजारो लोकांना घराबाहेर पडून मतदान करण्यासाठी प्रवृत्त केलं? लोकांच्या रोजच्या जगण्यात, त्यांच्या दैनंदिन जीवनात खऱ्या अर्थानं महत्त्वाचं काय आहे? हा प्रश्न या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. आणि उत्तर इथे आहे. धुळ्यातील मतदारांना भेडसावणाऱ्या या काही मुख्य समस्या आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई, अनियमित वीज पुरवठा, तुंबलेली गटारं यांसारख्या अगदी मूलभूत सेवांचा अभाव. त्याचबरोबर ध्रुवीकरणाच्या राजकारणामुळे अल्पसंख्याक समाजात वाढलेली असुरक्षितता, प्रशासनातला भ्रष्टाचार आणि तरुणांसमोरचं बेरोजगारीचं संकट, हे मुद्दे लोकांच्या मनात अक्षरशः खदखदत होते. या स्रोतामधलं हे एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. प्रचाराची भाषा ही बाजारात बोलली गेली पाहिजे. द कॅम्पेन मस्ट स्पीक इन द मार्केट. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की राजकीय संदेश हा लोकांच्या खऱ्या दैनंदिन समस्यांशी जोडलेला असला पाहिजे. हवेतल्या गप्पा नाही, तर जमिनीवरचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, आता आपण त्या प्रणालीगत शक्तींकडे पाहूया ज्यांनी या निकालावर परिणाम केला. म्हणजे यात राजकीय संघटनांची अंतर्गत ताकद आणि कमकुवतपणा आणि त्यांच्या समोरील बाह्य आव्हानं या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. इथे आपल्याला 2 अगदी वेगवेगळी भिन्न चित्र दिसतात. एका बाजूला आहे विरोधी पक्ष, ज्यांची संघटना कमकुवत आहे, बूथ स्तरावर कार्यकर्ते नाहीत, नेतृत्वात एक मोठी पोकळी आहे आणि आपापसात गटबाजी आहे.
आणि दुसऱ्या बाजूला आहे सत्ताधारी पक्ष, ज्यांच्याकडे एक मजबूत निवडणूक यंत्रणा आहे, विकासाचा एक प्रभावी प्रचार आहे आणि सामाजिक ध्रुवीकरणाचा यशस्वीपणे वापर करण्याची क्षमता आहे. हा केवळ व्यक्तींचा नाही, तर दोन प्रणालींचा फरक आहे. बरं, आतापर्यंत आपण काय चुकलं, काय झालं याचं विश्लेषण केलं. भूतकाळाचं विश्लेषण झालं. आता भविष्याचा वेध घेऊया. या विश्लेषणाच्या आधारावर प्रभावी राजकीय सहभागासाठी एक कृती आराखडा तयार करूया. एक असा आराखडा जो कोणत्याही पक्षासाठी, कोणत्याही नेत्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. याला आपण चतुर्मुख रणनीती म्हणू शकतो. ही एक 4 सूत्री योजना आहे. पहिला चेहरा आहे पक्षाचा, जो सर्वसमावेशक विकासाचा संदेश देतो. दुसरा चेहरा आहे मतदाराचा, त्यांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करतो. तिसरा चेहरा आहे विरोधकांचा, त्यांची रणनीती समजून घेऊन त्यांना उत्तर देतो. आणि चौथा चेहरा आहे परिस्थितीचा, म्हणजे बदलत्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाचा फायदा घेतो. या 4ही आघाड्यांवर एकत्र काम केल्यासच एक मजबूत लोकाभिमुख संघटना उभी राहू शकते. आणि ही आहे 90 दिवसांची पुनर्विजय योजना, जी त्या रणनीतीला प्रत्यक्ष कृतीत आणते. निवडणुकीच्या 90 दिवस आधी आघाडी बांधून लोकांचं म्हणणं ऐका. 60 दिवस आधी शहरासाठी एक ठोस जाहीरनामा प्रसिद्ध करा, एक करार करा. 30 दिवस आधी रस्त्यावर उतरून जोरदार प्रचार करा. आणि निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक मतदाराला घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवा. ही एक नियोजनबद्ध, कालबद्ध आणि परिणामकारक योजना आहे. आणि जेव्हा आपण मतदारांपर्यंत पोहोचण्याबद्दल बोलतो, तेव्हा त्यांची गोपनीयता आणि संमती यांचा आदर करणं हे सर्वोच्च आहे. भारताचा नवीन डेटा संरक्षण कायदा याच मूल्यांना अधोरेखित करतो. आता आपण समारोपाकडे वळतोय. धुळ्याच्या या उदाहरणातून जो धडा आपल्याला मिळाला, त्याला आपण भारतीय लोकशाहीच्या भविष्यासाठी एका मोठ्या दृष्टिकोनात बदलूया. धुळ्याचा जनादेश आपल्याला 2 गोष्टी शिकवतो. एकीकडे तो एक गंभीर इशारा आहे की विखुरलेला पक्ष निवडणुकीच्या राजकारणात टिकू शकत नाही आणि जमिनीशी नाळ तुटलेली संघटना नेहमीच अपयशी ठरते. पण दुसरीकडे तो एक आशेचा किरणही दाखवतो की डेटा आधारित नियोजन, मजबूत संघटन आणि मतदारांच्या खऱ्या समस्यांबद्दल प्रामाणिक आदर ठेवला तर पुनरागमन करणं नक्कीच शक्य आहे. आणि जाता जाता हा एक प्रश्न तुमच्या विचारांसाठी. भारताच्या राजकारणाचं आणि शासनाचं भविष्य हे करिश्माई व्यक्तिमत्वावर कमी आणि नियोजनबद्ध कार्यक्षमतेवर म्हणजेच परफॉर्मन्स इंजिनिअरिंगवर जास्त अवलंबून असेल का? यावर नक्की विचार करा. तुम्हाला जर लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. mgr@blueprintstrategies.ai वर ईमेल करा किंवा 0800 40 39 602 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश